आता दाखवतोच ओबीसी आरक्षण नेमकं कोण घेतंय. ओबीसी मुंबई दौरा आणि लाखो ओबीसी मुंबईला येणार अशा प्रकारची घोषणा आता झालेली आहे. आणि ओबीसी गावखेड्यामधून माळी, कोळी, धनगर आणि वंजारी, बंजारा या सगळ्या लोकांना घेऊन आता थेट लक्ष्मण हाके हा माणूस मुंबईमध्ये धडकणार असल्याची माहिती आहे. मुंबईमध्ये जाऊन आपला हक्क मागायचा आणि कशाप्रकारे मराठा आरक्षणाला सरकारनं प्रतिसाद दिला आणि एक प्रकारे ओबीसींचं आरक्षण खाल्लं असं लक्ष्मण हाकेचं म्हणणं आहे. आणि तेच म्हणणं घेऊन आता थेट हाके हा मुंबईला जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून हाकेसारखा माणूस एक प्रकारे लाखो ओबीसी घेऊन मुंबईला जाऊन ओबीसींचं आरक्षण वाचवायचं अशा प्रकारचा निर्धार हाकेंनी केलेला आहे. आणि हेच हाके आता मुंबईला जाणार आहेत. मात्र तारीख ठरलेली आहे आणि तारीख ठरवून ती नेमकी सांगितलेली आहे. नेमकी काय आहे तारीख आणि कधी लोक जाणार आहेत, काय तयारी चालू आहे, हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, मराठा समाजाचा जो काही मोर्चा निघाला, मनोज जरांगे पाटलांनी कशाप्रकारे आंदोलनं केली आणि एक प्रकारे सभा घेऊन प्रत्येक गावखेड्यामध्ये जाऊन मराठ्यांना जागा केलं आणि एक प्रकारे मुंबईला येण्याचं आव्हान केलं. लोक लाखोंच्या संख्येने मुंबईला आले, कोटींच्या संख्येने मुंबईत जमा झाली आणि एक प्रकारे तिथे क्रांती झाली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण कशाप्रकारे तिथं गर्दी झाली, कशाप्रकारे लोकांची तारांबळ उडाली, कशाप्रकारे तरीसुद्धा लोकांनी धीर सोडला नाही आणि त्या धीरात सोडला नाहीचा परिणाम असा झाला की सरकारला झुकावं लागलं आणि सरकारला मनोज जरांगे पाटलांच्या 1-2 मागण्या सोडून बाकी सगळ्या मागण्या ह्या पूर्ण कराव्या लागल्या. आणि सगळ्या मागण्या जरी पूर्ण झाल्या, सगळं काही झालं, तरीसुद्धा एका समाजामध्ये मात्र असंतोष पाहायला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आणि तो असंतोष म्हणजे ओबीसी समाजामध्ये असलेला असंतोष. कारण ओबीसी समाजातील काही लोकांना, काही प्रवर्गांना असं वाटतंय की मराठ्यांचं आरक्षण झालं म्हणजे ओबीसीमध्ये मराठी जर आले तर ओबीसी समाजाचं काही खरं राहणार नाही आणि आपल्यासारख्यांचं आता काही खरं नाही असं काही लोकांना वाटत आहे, असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून लक्ष्मण हाके हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये फिरत आहेत आणि मराठवाडा भागात सर्वाधिक जर मराठवाड्या भागामध्ये त्यांचे दौरे होत असतील तर ते बीड, माजलगाव, केस तालुका अशा तालुक्यांनी होत आहेत. आणि त्यानंतर हिंगोली जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, या सगळ्या ठिकाणी आता हाके हे जायला निघालेले आहेत. आणि हे सगळं पार करून आता ते मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईमधून एक प्रकारे आरक्षणाचा मार्ग हा मोकळा करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्यांनी ठरवल्याप्रमाणे 2 महिन्यानंतर आता सगळे ओबीसी समाजातील लोक, सगळे ओबीसींचे मोर्चे घेऊन थेट मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. आणि मुंबईमध्ये दाखल होऊन एक प्रकारे आपल्या आरक्षणाची जी काही मागणी आहे ती मागणी मात्र पूर्ण करायची, ती मागणी मान्य करून घ्यायची सरकारकडून, असं सरकारचं म्हणणं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सरकारचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर हे जाणून घ्यायचं असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. काल माजलगावमध्ये त्यांचा दौरा झाला आणि त्या दौऱ्याच्या शेवटी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे आमच्यासोबत आज लाखो लोक आहेत, कशाप्रकारे माजलगावमध्ये लाखो लोक जमा झाली, कशाप्रकारे केस तालुक्यामध्ये हजारो लोक जमा झाली आणि कशाप्रकारे इकडं कळमनुरी तालुक्यामध्ये तिथंसुद्धा लाखो लोक जमा झाली. हे सगळं त्यांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर शेवटी त्यांनी सांगितलं की आम्ही जे करतोय ते फक्त समाजाच्या हितासाठी करतोय आणि ओबीसी समाजातील जे काही तरुण वर्ग आहे त्यांना कुठंतरी त्यांचा हक्क मिळावा, त्यांच्या हक्कावर कुठंतरी पाणी फिरू नये आणि याच्यामुळे आम्ही हे करतोय. आणि जर हे करत असताना जर आम्हाला काही अडचणी आल्या तर नक्कीच आम्ही त्या अडचणीचा सामना करू आणि त्याच्यावर संकट दूर करू, असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. आणि लवकरच आता आम्ही मुंबई दौरा काढणार आहोत आणि मुंबई दौऱ्यामध्ये एक प्रकारे मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्या त्याला विरोध करून कुठंतरी मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पहिल्यापासून विरोध होता आहे आणि तो राहणार आहे. याचं कारण म्हणजे आमच्यातून आरक्षण देत आहेत, ओबीसीमधून आरक्षण देत आहेत, म्हणून आमचा विरोध राहणार आहे असं हाकेंचं म्हणणं आलं. आणि 2 महिन्यानंतर आम्ही मुंबईला जाणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं
आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. ओबीसींच्या मोर्चावर तुमचं मत काय?